वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मी डॉक्टर निलेश पाटील, ऑर्थोपेडिक अँड स्पाइन स्पेशलिस्ट, अल्थिया क्लिनिक, आपले स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत ते एक महत्त्वाच्या टॉपिक वरती, ते आहे एल्बो इंजुरीज. एल्बो इंजुरीज म्हणण्यापेक्षा एल्बोच्या अराउंड ज्या दुखापती होतात त्या एल्बो इंजुरीज. म्हणजे एल्बो इंजुरीज मध्ये जेव्हा तुम्हाला एल्बोला मार लागतो तेव्हा त्याला आपण एल्बो इंजुरीज म्हणतात. पण काही अशा गोष्टी आहेत किंवा असे आजार आहेत जे आपल्याला कधी मार नाही लागला तरी आपल्याला दुखापती निर्माण करू शकतात. त्या आजारांमध्ये जर नाव सांगायचं झालं तर गॉल्फर्स एल्बो आहे, टेनिस एल्बो आहे, त्याच्यानंतर कधीतरी आपल्याला ओलेक्रोनोन बर्सायटिस होतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला एकतर जुना मार असेल किंवा कधी मार नाही लागला त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आपण आज डिस्कस करणार आहे गॉल्फर्स एल्बो, टेनिस एल्बो, ओलेक्रोनोन बर्सायटिस आणि त्याच्यानंतर एल्बो इंजुरीज च्या बद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात प्रथम आपण सुरुवात करू गॉल्फर्स एल्बो पासून. गॉल्फर्स एल्बो म्हणजे जिथे पेशंटच्या हाताच्या आतल्या बाजूला दुखतं त्याला आपण गॉल्फर्स एल्बो म्हणतो. या पेशंटच्या ट्रीटमेंटचा भाग असा आहे की या पेशंटला आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी औषधी द्यावी लागतात. त्याच्यानंतर पट्टा वापरावा लागतो ज्याला आपण टेनिस एल्बो बेल्ट म्हणतो, आणि फिजिओथेरपी देऊ शकतो अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून. या प्रकारे गॉल्फर्स एल्बो ठीक होऊ शकतो. गॉल्फर्स एल्बोचे नेमके गॉल्फर्स एल्बो होण्याची नेमकी कारण काय बघायला गेलं तर अति वापर आपण म्हणतो त्याचा, किंवा काही चुकून तुम्हाला आतल्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूला लागलेला आहे, किंवा इनप्रॉपर टेक्निक ऑफ प्लेइंग, किंवा मग वयाप्रमाणे होऊ शकतं. गॉल्फर्स एल्बो बद्दल आपण आता बोललेलो आहे. हेच सेम जे आहे हे टेनिस एल्बोला लागतं. फक्त गॉल्फर्स एल्बो आणि टेनिस एल्बो मध्ये फरक आहे की गॉल्फर्स एल्बो मध्ये आतल्या भागाला दुखतं आणि टेनिस एल्बो मध्ये बाहेरच्या भागाला दुखतं. जसं तुम्हाला माहिती असेल टेनिस एल्बो हा आपल्या मोठ्या एक क्रिकेटर स्टारला टेनिस एल्बोचा आजार होऊन गेलेला आहे. त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. हा आजार त्यांना हा आजार झालाय कारण ते जड बॅट उचलत होते आणि सारखे खेळत असते. याचा अर्थ त्यांच्या ओव्हरयूजमुळे तो त्यांना टेनिस एल्बो झालाय. आपल्यामध्ये जेव्हा आपण सतत कम्प्युटरवरती बसतो, लॅपटॉप वापरतो, तेव्हा आपल्या हाताचा सतत ओव्हरयूज होतो आणि ह्या स्नायूंच्या इथं ताण पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला टेनिस एल्बो होतो. टेनिस एल्बोची ट्रीटमेंट पण गॉल्फर्स एल्बो सारखीच आहे. आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स किंवा पेन किलर द्यावे लागतात. आपल्याला बेल्ट द्यावा लागतो, तो आहे टेनिस एल्बो बेल्ट. किंवा जर तुमचं दुखणं एकदम अॅक्यूट असेल किंवा आत्ताच असेल तर आपल्याला त्याला बर्फाने शेकावं लागतं, नाहीतर अल्ट्रासाऊंड थेरपी आपण देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी गॉल्फर्स एल्बो आणि टेनिस एल्बोच्या ट्रीटमेंटच्या. आता राहिला जर ही गॉल्फर्स एल्बो आणि टेनिस एल्बो जर हे दीर्घकाळ राहिले तर आपल्याला काय करते. दीर्घकाळ जर राहिले तर आता नवीन अत्याधुनिक त्याची ट्रीटमेंट म्हणजे एक तर आपण त्याच्यामध्ये आतल्या कोपऱ्याला आणि बाहेरच्या कोपऱ्याला इंजेक्शन देऊ शकतो. ते इंजेक्शन एक तर स्टिरॉइडच्या माध्यमातून असू शकतं किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्माच्या माध्यमात असतं. आणि ह्या इंजेक्शनचे फायदे फार गुणकारक आहेत आणि पेशंटला ताबडतोब रिलीफ मिळतो. आता आपण बोलू ओलेक्रोनोन बर्सायटिस. ओलेक्रोनोन बर्सायटिस ऍक्च्युअली ओलेक्रोनोन बर्सायटिस होण्याचं कारण आहे कंटिन्युअस फ्रिक्शन. जर आपला कोपरा कायम घासत असेल तर आपल्या कोपऱ्याचं जे हाड असतं त्याच्यावरती एक बरसा असतो. बरसा म्हणजे एक पिशवी असते. त्या पिशवीला सूज निर्माण होते आणि त्याच्यात पाणी निर्माण होतं. ते पाणी निर्माण झाल्यावरती आपल्याला एक मोठी गाठ आल्यासारखी वाटते आणि ती सतत दुखत राहते. ह्या जे आपल्याला ओलेक्रोनोन बर्सायटिस आहे याची ट्रीटमेंट तर प्राथमिक आपण त्यांना गोळ्या औषधी देतो. त्याच्या सूज कमी करण्याच्या गोळ्या औषधी देतो. गरम पाण्याचा शेक करायला लावतो. ह्या गोष्टींनी जर बरं झालं तर ठीक, नाहीतर आपण त्यातलं पाणी काढू शकतो. पण पाणी काढल्यानंतर सुद्धा जर ते पाणी परत येत असेल तर आपल्याला त्यावेळेस त्यांना तो बरसा जो आहे तो ऑपरेशन करून काढावा लागतो. हे सगळे झाले आपल्याला आता कोपऱ्यावरच्या आजूबाजूचे जे दुखणे आहेत ते. राहिली गोष्ट आता एल्बो इंजुरीजची. एल्बो इंजुरीज म्हणजे जेव्हा आपल्याला कोपऱ्याला मार लागतो किंवा आपण कोपऱ्यावरती पडतो तेव्हा आपल्याला फ्रॅक्चर होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात हे जे वरचं हाड आहे हे लहान पोरांमध्ये अतिशय बारीक आणि नाजूक असतं. जेव्हा ते कोपऱ्यावर पडतात तर तेव्हा त्यांना सुप्राकॉन्डायलर ह्युमरस फ्रॅक्चर असं होऊ शकतं. आणि ह्या फ्रॅक्चरसाठी जर त्याचे टाईप्स आहेत, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. जर ते टाईप 1 असेल तर काय हे प्लास्टरने होतं. पण टाईप 2, टाईप 3 असेल तर आपल्याला त्याला ऑपरेशन करून त्याला पिन टाकून त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आपण आता बोललो आहे सगळ्या ह्या एल्बो इंजुरी बद्दल. अजून तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल किंवा जाणकारी हवी असेल तर कृपया आमच्या क्लिनिकला व्हिजिट द्या. अल्थिया क्लिनिक
MIDC चिंचवड पुणे.